छत्रपती संभाजीनगरचा लखन सध्या राज्यामध्ये गाजतोय। या पठ्ठ्यानं नुकत्याच झालेल्या सांगलीच्या हिंद केसरी शर्यतीमध्ये मालकाला फॉर्च्युनर जिंकून दिली आहे। बरं, 5 वर्षांच्या या लखननं गेल्या 4 ते 5 वर्षात त्याच्या मालकाला तब्बल 1.5 कोटींची कमाई करून दिलेली आहे। दिवसाला 10 लिटर दूध पिणारा हा पैलवान स्पर्धेत उतरला की भल्या भल्यांना घाम फोडतो। हा लखन नेमका आहे तरी कोण आणि करतो तरी काय, पाहूयात। छत्रपती संभाजीनगरात लखनची चर्चा। लखनकडे घोड्याची गती, हत्तीची ताकद। बैलगाडा शर्यतीचा थरार, जिंकून दिली फॉर्च्युनर कार। हा आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन। घोड्यासारखा वेग आणि हत्तीची ताकद असणारा हा लखन बैल नोव्हेंबर महिन्यात सांगलीमध्ये देशातली सर्वात मोठी श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत पार पडली। यामध्ये या पठ्ठ्यानं बाजी मारली आणि मालकासाठी थेट 35 लाखांची फॉर्च्युनर गाडी जिंकली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करोडी गावात चव्हाण कुटुंब राहतं। त्यांचा हा लखन बैल। चव्हाण कुटुंबियांनी लखनला 2 वर्षांचा असताना जालन्याच्या एका गावातून 12.5 लाख रुपयांना विकत घेतलं आणि त्यानंतर तो बैलगाडा शर्यतीत उतरू लागला। तासगावमध्ये चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये देशभरात 2400 बैल आलेले होते। मात्र त्या स्पर्धेत लखननं बाजी मारली आणि त्याच्या नावाचा बोलबाला सुरू झाला। ही काही त्याची पहिली स्पर्धा नव्हती। त्यानं याआधी सुद्धा 150च्या वर स्पर्धा जिंकल्या आणि एक फॉर्च्युनर कार, 16 दुचाकी सुद्धा जिंकल्या। त्यामध्ये तब्बल 3 बुलेट्स आहेत, तर स्वतःच्या प्रवासासाठीचं एक वाहन सुद्धा त्या पठ्ठ्यानं जिंकलंय। तर हा आमचा लखन बैल आणि आताच मागच्या 9 तारखेला जे सांगली जिल्ह्यामध्ये तासगावमध्ये पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शर्यत जी भरवली होती आणि त्या शर्यतीचं 1 नंबरचं बक्षीस होतं ही फॉर्च्युनर गाडी। आणि लखननं तिथं 1200 गाड्या तिथं सहभागी झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये, म्हणजे 2400 बैल होते। त्या 2400 बैलांमध्ये पळून आणि तो पहिली डे नाईट ती स्पर्धा होती। त्या डे नाईट स्पर्धेत रात्री 11:30 वाजता पळून आणि 1 नंबरचा मान सुट्टा निकाल घेऊन, निर्विवाद वर्चस्व घेऊन 1 नंबरचा निकाल घेतला आणि फॉर्च्युनर गाडी जिंकली। असा हा छत्रपती संभाजीनगरचा लाडका लखन। लखननं बैलगाडा शर्यतीचा हिंद केसरी स्पर्धेचा किताब तब्बल 4 वेळा जिंकलाय। त्यामुळे या पैलवानाचा आहारही तितकाच तगडा आहे। सकाळ संध्याकाळ लखनला 5 लिटर दूध लागतं। 15 प्रकारचा सुकामेवा वापरून गावरान तुपात लखनसाठी लाडू बनवले जातात।